अपलोडिंग चाललेलं आहे. पाऊस घेतले नारळ पूजन चालू झालेलं. हळदी कुंकू हळदी कुंकू हळदी कुंकू असं. सो हे गाईज, वेलकम बॅक टू द माय न्यू ब्लॉग अँड न्यू एपिसोड. तर आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सकाळ सकाळ आपला हा ब्लॉग अपलोडिंग चाललेला आहे, पाहू शकता. लवकरच पडन, आजच टाकायचा आहे. बट हा ब्लॉग जो चालू आहे तो उद्या परवा पडेलच. आणि आपल्या महाराजांचा भगवा झेंडा 100% वरतीच दिसणार. आणि थोड्याच वेळाने आता धार वगैरे काढले पाहिजे. पहिलं हे अपलोड केलं केव्हा टेन्शन जातं लवकर. सकाळ सकाळ अनलिमिटेड डाटा असल्यामुळं ना आपल्याला लगेच ओके होतं. तर पाहूया, अशा प्रकारे आपलं अपलोडिंग चाललं आहे. आणि कशी गुढी उभारतोय आपण हे सर्व काय तुम्हाला ह्या कॅमेऱ्यात दिसून जाईल. आता ना हे धुवून घेतलेलं आहे कळक वगैरे. हा छोटा आहे तो इथंच राहणार आहे. आणि लिंबाचा पाल तर गुढीला लावायला लागतो आणि वरती येते गुढी, पाहू शकता. आता त्याच ठिकाणी जा, पाहू शकता. इथं गुढी इथं आपण खिडकीत बांधणार आहे, त्याची तयारी चाललेली आहे. आणि घेतले नारळ बघा, गुढीचं पूजन चालू झालेलं आहे. अशा प्रकारे हळदी कुंकू हळदी कुंकू हळदी कुंकू असं 5 ठिकाणी लावायला लागतं आणि वरती भगवा ध्वज फडकतोय. पूजन झालेलं आहे. आता नारळ वगैरे फोडायचं आपल्याला. तर ना आपलं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे. आणि पाहू शकता एवढं असं ऊन आहे. नैवेद्य दाखवलं कधीच आपण चप्पल घालत नाही बघा, एवढ्या कडक उन्हाळ्यात सगळ्या नैवेद्य वगैरे दाखवून 1 तास पूर्ण केला. पण नीट नैवेद्य वगैरे दाखवले. गाडीपाशी पोचलेलो आहे आणि आता जाऊया घरी. हे पाहू शकता नवीन गाडीचा डिस्प्ले तुम्हाला पाहिला नसेल, हे बघा असा डिस्प्ले आहे. ओके. आणि ही गाडी आपण लवकरच नॅशनल हायवेला चालवणार आहे. म्हणजे की गाडीचं आपण सगळं कशी गाडी चालवायला वाटते ते सगळं काही तुम्हाला ब्लॉगमध्ये कळून जाईल. पण आत्ता नाही जाणार. काही कारणानुसार आपण ना आपली मोठी राईड थांबवलेली आहे आणि समय वेळ आत्ता चांगली नाही आहे. त्यामुळे जरा आत्ता आपण जवळचीच राईड ठेवणार आहे. कारण की आउट ऑफ कंट्री आउट ऑफ स्टेट जाणं ना माझ्यासाठी सोपं आहे. बट आत्ता वेळ चांगली नाही आहे, कधी पण काही पण होऊ शकतं. त्यामुळं आपण आत्ता ना जवळच ठेवणार आहे राईड 200 ते 300 किलोमीटरची. पाहूया कशी होते ते लवकरच कळेल. आणि काल जरा थोडा पाऊस झाला आणि कांत पण आहेत आपल्या जरा भरायचे आहेत. ते कधी भरायचे आहेत काय माहिती. बहुतेक जर उद्या नसेल ना तर उद्या ते आपले राईड कंटिन्यू करणार. आणि जे आहे ते ज्या ठिकाणी जायचे ते जाऊन येणारच. बहुतेक ते ठिकाण मी आज बारीकपणापासून अजूनपर्यंत त्या ठिकाणी कधीच गेलो पण नाही. आणि भरपूर ठिकाणी इच्छा होती की जायचं आहे. पण आपण आता टू व्हीलरवर जाणार आहे. भरपूर लोक त्या मोठ्या गाडीत जातात, कारण की टू व्हीलरवर जाणं सोपं नाही. त्यामुळे मोठ्या गाडीत जातात आणि आपण आता बारक्या गाडीतच जाणार आहे. तर पाहूया राईड कशी होते ते तुम्हाला अपडेट भेटत राहते. तर पाहू शकता आपण आत्ता गाडी धुण्यासाठी आलेलो आहे शेतामध्ये. तर हे बघा एवढा प्रेशर आहे आणि ह्या प्रेशरमध्ये आपल्याला गाडी धुवायची. तर ही कारण की आपला प्लॅन कधी पण ठरू शकतो लॉंग राईडचा. म्हणजे 400-500 नाही 250-250 500-600 किलोमीटर तर कंटिन्यू राईड होऊ शकते आपली. त्यासाठी आपण आता गाडी धुवायला घेतलेली आहे. हे बघा आता आपण आलेलो आहे आपल्या ऊसाच्या वावरामध्ये. म्हणजे ज्या दिवशी आपण हा ऊस बांधलेला ना त्याच्या ऊसावर आत्ता पाणी सोडलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे ना पूर्णपणे ना वाल लावून असं पाणी चालू आहे. पूर्णपणे ना 10 सरांवर लावलेलं आहे आणि नंतर लगेच 1.5 तासाने बदलायचं की फुल भरतं. आपल्याला इमर्जन्सी म्हणलं ना तर डायरेक्ट आपल्याला 2-3 नाळ्याचं पण केलेलं आहे. सो त्यात पण होईल. आणि आता जाऊया खाली, तुम्हाला हरभरा वगैरे दाखवतो. चला, हरभऱ्याची कशी काटणी चालू आहे ते पण दाखवतो. पहिले आता एक बंद करायचं, ते बंद करून लगेच खाली जाऊया. ही पाहू शकता अशा प्रकारे हरभऱ्याचे कडपं असतात.
सगळे कडप एवढी जी आत्ता काढलेली आहेत ती 22 तरी पाहू शकता. आणि तिथं कांद्याचं डेग आहेत 2, म्हणजे आता पावसामुळे तळवट वगैरे ठेवलेलं आहे झाकण्यासाठी. अशा प्रकारे असतं ते हरभरे. हे बघा. आणि इथं पण ना कांद्याचा डेग आहे, तिथं पण कांद्याचा डेग आहे. इथं तळवट वगैरे ठेवलेलं आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे हरभरा आता कांद्याबरोबरच काढायला आलता, त्यामुळे जरा वाला पण होता. जो वाला आहे तो आपण असा जागेवरच ठेवलेला आहे बघा. आणि ही आहे हरभरा झालेला, म्हणजे त्यातनं तुम्हाला दाखवतो दाणं असं असतात. हे बघा दाणं. आणि हिरवं हिरवं आहेत बघा, सगळे काही हिरवं हिरवं आहेत. आणि कांद्याला पावसामुळे ना आपण असं केलं तर पाट वगैरे इकडे पण पाहू शकता. आणि भरपूर असं आभाळ आलं तर त्या दिवशी, त्यामुळे आपल्याला ना हे सगळं तळवट वगैरे इथं आणायला लागलं. आणि भरपूर सारे विकत तळवट पण आणलेत. खोर पडलंय तिथं. आणि दोरी पण अशा भरपूर आणलेल्या 200-300 फुटाच्या तर दोऱ्याच लागल्या, कारण की 4-5 येडा असं मोठं घालायचं होतं. वरती गोट आहे, तिकडे सगळी झाडं बगीचा वगैरे केलेला आहे. आणि चला आता राहिलेला हरभरा आता उद्या काढायचा आहे. गवत काढते का? हे बघा गवत वगैरे राहिलेलं आहे इथं. आणि तिकडे गाडी आहे, त्या गाडीपाशी मका वगैरे कापून मग घरी जायचे. मका गायला कापायला लागून गायला खायला, त्यामुळे ती कापायचे मका. मला जर आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज, टेक केअर. भेटा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.